The last month of the year is a special month for Christians. आणि वर्षाच्या शेवटचा महिना जो असतो ख्रिस्ती लोकांसाठी हा नेहमीच एक स्पेशल असतो. It's a month which is full of Christmas conversation and activities. आणि हा महिना ख्रिसमसच्या कॉन्व्हर्सेशनचा असतो किंवा संभाषणाचा असतो आणि अनेक ऍक्टिव्हिटीज It's त्याच्यामध्ये a होत season असतात. of holidays and activities and fun. आणि हा सीझन जो असतो अनेक सुट्ट्या असतात, आपण मजा करतो या It's a सुट्ट्यांमध्ये. season of culinary skills and shopping. आणि हा असा एक हंगाम आहे जिथे आपण आपल्या पाककृती किंवा पाककौशल्य दाखवणे आणि शॉपिंगची आपण मजा करू शकतो. It's a season when families get together, friends meet together. आणि हा असा सीझन आहे ज्याच्यामध्ये अनेक कुटुंब एकत्र येतात, फॅमिली नातेवाईक एकत्र येतात, मित्र एकत्र येतात. It's a season of music and songs. आणि हा असा सीझन आहे आपण संगीत ऐकतो, गाणे गातो. It's a season of outreach and sharing the gospel. आणि हा असा हंगाम आहे ज्याच्यामध्ये आपण बाहेर जाऊन सुवार्ता सांगतो. But this year, पण या वर्षी everything looks dull. सर्व गोष्टी स्थूल वाटतात Everything seems half-hearted. आणि सर्व गोष्टी अर्धवट अशा वाटतात. Because of this pandemic, we are not able to freely move and meet one another. आणि या पॅन्डेमिकमुळे आपण मोकळेरित्या बाहेर जाऊ शकत नाही आणि लोकांना जसं पाहिजे तसं भेटू शकत Looks like नाही. there is no excitement. त्याच्यामुळे कुठलाही उत्साह आपल्यामध्ये वाटत नाही. Many of us just want to cross over to the new year. आणि अनेक जण वाट बघत आहेत की कधी आपण त्या नवीन वर्षामध्ये पाऊल ठेवू. This morning, आणि आज सकाळी let us look at the life of Zechariah and his wife Elizabeth. आणि आज सकाळी आपण बघणार आहोत जखर्या आणि अलिशिबा यांच्या जीवनाबद्दल. A couple whose life is related with the first Christmas. आणि अशा जोडप्याची कहाणी ज्याची गोष्ट ख्रिसमसच्या रिलेटेड आहे. The first Christmas, and it relates to our life this Christmas season. आणि हा पहिला ख्रिसमस जो आपल्या जीवनाशी निगडीत आहे. Let's turn to Luke chapter 1 verses 5 to 6. आणि आपण लुकाचा अध्याय पहिला अध्याय 5 ते 6 वचन Luke बघूया. chapter 1 verses 5 and 6. लूक याचा पहिला अध्याय वचन 5 आणि 6. In the time of Herod king of Judea, यहुदाच्या राज्यात हेरोद राजा there was a priest named Zechariah who belonged to the priestly division of Abijah. आणि अभिजया वर्गातील जखरा नावाचा कोणी एक याजक होता. His wife Elizabeth was also a descendant of Aaron. त्याची पत्नी अहोराणाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. Both of them were upright in the sight of God, observing all the Lord's commandments and regulations blamelessly. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा विधी पाळण्यात निर्दोष होती. The days of Herod was indeed dark day for the nation of Israel. आणि हेरोदाचे जे दिवस होते ते खरंच अंधकारमय दिवस होते त्या इस्रायल राष्ट्रासाठी. Herod was appointed by the Roman Empire to rule over Judea. आणि या यहुद्यांवर राज करण्यासाठी रोमन एम्पायरनी त्याला तेथे नमूद केलं But होतं. Herod was a tyrant. He was a merciless king. आणि हेरोद राजा जो होता तो खरंच एक क्रूर राजा होता. He killed even his family member even when he had the slightest suspicion. त्यांनी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांना पण जिवंत मारलं जेव्हा त्याला त्यांच्याबद्दल छोटीशी शंका होती. The spiritual leaders of his time were shackled by tradition. आणि त्यावेळेचे जे पुढारी होते ते सुद्धा या गोष्टीमुळे हादरले होते. Many temple leaders had become corrupt. आणि अनेक जे मंदिरं होते ते भ्रष्टाचारी झाले होते. The people had not heard the prophetic word of God for last 400 years. लोकांनी गेल्या 400 वर्षापासून देवाची भविष्यसूचक शब्द ऐकले नव्हते. But no matter how dark the days are, आणि काहीच फरक पडत नाही कितीही अंधकारमय दिवस असो, God always have faithful people obedient who are in those times, living in those times. आणि त्या दिवसांमध्ये पण देवाला अनुसरून चालणारे, देवाची आज्ञा पाळणारे लोक देवासाठी नेहमीच तयार असतात. Among such people were Zechariah and Elizabeth. आणि त्या लोकांपैकी जखर्या आणि अलिशिबा हे होते. Look at verse 6. आपण वचन 6 कडे बघू. It says they were upright in the sight of God. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती. Now they were not perfect people. ते परिपूर्ण नव्हते. But their ambition was to obey God at all time. पण त्यांचं ध्येय हेच होतं नेहमी देवाच्या आज्ञा पाळणं. Now
at times, and when they would fall, आणि जशी वेळ यायची ते कधी कधी ते मागेही पडत होते they turned to God for mercy and returned to Him. आणि ते देवाकडे दया याचना करायचे आणि देव त्यांना दया द्यायचा. And this is so simple. आणि हे खरंच किती सोपं आहे It's so easy to understand. आणि समजण्यासही ते किती सोपं आहे. It's so difficult to practice, isn't it? पण हे नक्कीच आचरणात आणण्यात कठीण आहे. Because our pride, our ego finds it very difficult to accept our mistakes. कारण आपला गर्व, आपला स्वाभिमान, आपल्या चुका जाणून घेण्यासाठी आपल्याला नेहमीच अडखळण आणतो. We deny our sins. अनेक वेळेस आपण आपल्या पापांचा नकार सुद्धा We करतो. pass on the blame to others. आपण दुसऱ्यांवर दोष लावतो. But we find it difficult to confess our sinfulness. पण आपण स्वतःहून पापांची क्षमा मागणं हे आपल्याला कधी कधी कठीण जातं. Zechariah and Elizabeth would turn to God for mercy. आणि जखर्या आणि अलिशिबा देवाकडे कधी कधी दया मागायचे. They're not perfect, ते परिपूर्ण नव्हते, but according to God, they are upright people. पण देवाच्या दृष्टीने ते नीतिमान होते. Now, the time of Herod आणि हेरोदेच्या काळामध्ये were not godly times. जेव्हा देवा ती वेळ धार्मिक अशी नव्हती, It was ungodly times. ती अधार्मिक वेळ होती. And in spite of that, तरी पण the life of Zechariah and Elizabeth were like lamps shining in the darkness. पण जखर्या आणि अलिशेबाचं हे जीवन जे होतं ते अंधारात चमकणाऱ्या त्या ज्योतीसारखं होतं. No matter how dark and corrupt the times are, काही फरक नाही पडत नाही किती अंधकारमय आणि भ्रष्टाचारी दिवस असले तरी God calls His children to always live righteously and uprightly before Him. देव त्याच्या लोकांना, त्याच्या पुत्रांना नक्कीच बोलवतो जे नीतिमान असतात. But there was a tragedy in their life. पण त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा एक दुःखद गोष्ट होती. Look at verse 7. आपण वचन 7 बघूया. Luke 1:7. लूक याचा पहिला अध्याय 7वं वचन. But they had no children because Elizabeth was barren and they were both well along in years. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते, ती उभयता वयातही झाली होती. This is somewhat unexpected. आणि हे कदाचित अनपेक्षित गोष्ट आहे. On one side, they are called righteous and blameless. एका बाजूला ते नीतिमान आणि दोष विरहित गणले जातात. And on the other hand, we see that they were not blessed with children, which is a gift of God. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की जो देवापासून येणारा जो गर्भदानाचा आशीर्वाद आहे त्याच्यापासून ते वंचित आहेत. See, lack of children is not a sign of God's judgment. मुलांचा अभाव हे न्यायाचे लक्षण नाही. But the society thinks पण समाजाला असं वाटतं that they are not blessed by God. ते कदाचित देवामुळे आशीर्वाद मिळालेले नाहीत. We must be careful. It reminds us not to judge things too quickly. आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायची असते. अनेक वेळेस आपण घाईमध्ये कोणाचा तरी न्याय निवाडा करतो. Many of us think God has a quick fix solution. अनेकांना असं वाटतं की देवाकडे लवकरात लवकर मिळणाऱ्या उपाययोजना आहेत. Our small minds cannot think more than our own little comfort. आपली जी छोटी मनं आहेत आपल्या स्वतःच्या छोट्या सुखांपेक्षा अधिक विचार करू शकत नाही. God has bigger plans. पण देवाकडे मोठ्या उपाययोजना And to आहेत. those who believe, they will see the greater things of God in their lives. आणि जे कोणी बघतील ते खरंच त्यांच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद बघूनच राहतील. Let's see verse 9. वचन 9 आपण याच्याकडे बघूया. Luke chapter 1 verse 9. लूक याचा पहिला अध्याय वचन 9. He, that is Zechariah, was chosen by Lot according to the custom of priesthood to go into the temple of the Lord and burn incense. याजकाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. You know, burning incense, even for a priest, is in those days was a once in a lifetime opportunity. आणि पाळक किंवा याजक या नात्याने वेदीवर जाऊन धूप जाळणे ही त्या काळाची एक मोठी पद असं म्हणून समजलं जात होतं. Many people, they may think that this is just a, you got lucky or you just came by chance. बऱ्याच लोकांना हे ऐच्छिक संधी किंवा भाग्यवान असल्यासारखे वाटतं. But as children of God, we need to recognize this. पण देवाची मुले या नात्याने आपल्याला ही ओळख करून घ्यायची आहे. God is behind the scenes. परमेश्वर त्या चित्राच्या मागे आहे.
You know, there were around more than 20,000 priests in the time of Jesus. आणि येशूच्या त्या काळामध्ये जवळपास 20,000 याजक तिथे होते. And Zechariah was chosen out of those 20,000. आणि जखऱ्याची निवड त्या 20,000 तिथे झाली होती. See, choosing of one person out of 20,000 is nothing for God. आणि 20,000 एकाला निवड करणं हे देवाला काही मोठी गोष्ट नाही. As someone said, आणि कोणीतरी असं म्हटलं आहे, we need to remember the truth. आपल्याला त्या सत्याची आठवण असायला पाहिजे. God is in 100% control. देव 100% नियंत्रणात आहे. 100% of times. त्याच्या प्रत्येक वेळेमध्ये Even when 100% time our life is out of control. जेव्हा पण 100% 100% जेव्हा आपलं स्वतःचं जीवन अनियंत्रित असलं तरीही Think about it. त्याचा आपण विचार करूया. Lord Jesus said in Matthew 10:30, जसा येशू ख्रिस्त मत्ते 10:30 मध्ये म्हटला, even the very hairs of your head are all numbered. तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजले गेलेले आहेत. See, if we were to remember this, जर आपल्याला याची आठवण असेल, nothing happens by chance, nothing happens by luck, कुठल्याही गोष्टी योगायोगाने किंवा आपोआप घडत नाहीत. nothing happens by accident. God is behind the scene. कुठल्याही गोष्टी अनपेक्षित घडत नाहीत, कारण सर्व गोष्टींमागे देव असतो. It relieves our mind of anxiety and gives us patience. आणि आपल्यातल्या घाबरणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व काढून देव आपल्यामध्ये कार्य करतो. It calms our heart and it gives us, it makes us sure. आणि आपल्या हृदयाला ते विराम देतं आणि आपल्याला ती खात्री पटवून देतं. Zechariah was chosen to burn incense in the temple. जखऱ्याची निवड त्या वेदीवर धूप जाळण्यासाठी झाली होती. But that's not an accident. आणि तो काय योगायोग नव्हता. God was behind the whole scene. सर्व गोष्टींच्या मागे परमेश्वर होता. And finally the day came आणि जेव्हा तो दिवस आला, when Zechariah was alone offering the worship to God. जेव्हा जखऱ्या स्वतः देवाची उपासना तिथे करत होता, And an angel of the Lord appeared to him. देवाचा दूत तिथे जवळ आला. Now look at verse 13. आपण 13वं वचन बघू. Luke 1:13. लूक पहिला 13वं वचन. The angel said to him, देवदूत त्याला असे म्हटले, "Do not be afraid, Zechariah, your prayer has been heard. जखऱ्या भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. Your wife Elizabeth will bear you a son, and you are to give him the name John." तुझी पत्नी अलिशिबा ह्याच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. Zechariah was praying for a child. जखऱ्या मूलसाठी प्रार्थना करत होता. Elizabeth was praying for a child. एलिझाबेथ अलिशिबा सुद्धा त्यांच्या पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करत True होती. people of God are always praying people. जे खरे देवाचे लोक आहेत ते नेहमीच प्रार्थना करणारे लोक असतात. And their prayers are never in vain. आणि त्यांच्या प्रार्थना कधीच वाया जात नाहीत. Gabriel says, आणि खरं आपण बघतो, Zechariah, your prayer has been heard. जखऱ्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. Though you have not seen answer to your prayers, जरी तुझ्या प्रार्थनेला अजून उत्तर मिळालेलं नाही, God has heard your prayer. देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. You may have prayed for months and years, कदाचित तुम्ही महिन्यांपासून वर्षांपासून प्रार्थना and करत you have असाल no more hope that what you prayed will ever happen. आणि तुम्हाला आता आशाच नाही की ज्या प्रार्थना करत आहात त्या कधी खऱ्या होतील. I want to encourage you. मला तुम्हाला उत्साहित करायचं Do आहे, not give up praying, तुम्ही ती प्रार्थना सोडू because नका, God has heard your prayer. कारण देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. Now there are some times आणि कधी कधी we feel disappointed, आपण कदाचित निराश होतो and people become bitter when they do not see answers to आणि God, to their prayers. लोकांना त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तर ते देवाबद्दल कटुपणा बाळगतात. A missionary couple who was serving diligently for many years, आणि असा एक मिशनरी जोडपं जे कित्येक वर्षांपासून परमेश्वराची सेवा करत and they होते did not see much fruit. आणि त्यांना ते काय फळ प्राप्ती होत नव्हती. They asked, "Have we wasted our lives?" त्यांनी विचारलं, आपण आपलं जीवन वाया तर नाही घालवलं ना? A young pastor and his wife labored for 5 years. एक तरुण याजक आणि त्याच्या पत्नीने 5 वर्ष
देवाची सेवा केली. And they labored among a thankless and unresponsive congregation. एका कृतज्ञ आणि प्रतिसाद न देणाऱ्या मंडळीसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न They poured केले. out their lives. त्यांनी स्वतःचं जीवन ओतून And टाकलं. after 5 years, the woman asked, आणि 5 वर्षानंतर ती स्त्री म्हणते, do they even care? त्या मंडळीला आपली काळजी तरी आहे का? You may have been praying for your husband or wife. कदाचित तुम्ही तुमच्या पत्नीसाठी हजबंडसाठी प्रार्थना करत असाल. You may have been praying for your child or your parent. कदाचित तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा आई वडिलांसाठी प्रार्थना करत Or for your असाल. brother, sister, or your friend. कदाचित तुमच्या बहीण भावांसाठी किंवा मित्रांसाठी That they प्रार्थना would करत turn असाल, their life to Christ. जेणेकरून ते आपले जीवन प्रभूकडे And you're वळवतील. not seeing the answer. आणि कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत Don't असेल. give up praying. तुम्ही ती प्रार्थना सोडू नका. I have heard testimonies of people मी अनेक अशा साक्षी लोकांच्या who ऐकलेल्या have आहेत, prayed for their loved ones sometime 20 years, 30 years before they finally committed their lives to Christ. अनेक 20 वर्ष 30 वर्ष अशा लोकांसाठी प्रार्थना केल्या आहेत, तेव्हा जाऊन लोकांनी आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलेलं आहे. Zechariah and Elizabeth were old. जखऱ्या आणि अलिशिबा म्हातारे झाले होते, They had not given up praying. तरी पण त्यांनी प्रार्थना करणं They सोडलं did not नाही. see the answers. त्यांना उत्तरची अपेक्षा नव्हती, They did not see the answers. त्यांना उत्तर दिसतही नव्हतं, But they were not bitter. पण ते त्याबद्दल कटुपणा They kept धारण नव्हते praying. करत. ते प्रार्थना करत They राहिले. kept serving. They kept obeying the Lord. त्यांनी परमेश्वराची मनापासून सेवा केली, मनापासून देवाची आज्ञा पाळल्या. They trusted त्यांनी विश्वास धरला. that God will bless in His time, परमेश्वर त्याच्या वेळेमध्ये त्यांना in आशीर्वादित His करेल. way, त्याच्या and योजनेनुसार, according to His plan. त्याच्या योजनेनुसार त्यांना तो आशीर्वादित करेल. Look at verse 18 now. आपण 18वं वचन बघूया. Luke 1:18. लूक 1:18. Zechariah asked the angel, तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, how can I be sure of this? I am an old man and my wife is well along in years. हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयात आहे. Here is a man, इथे एक असा व्यक्ती आहे a priest who has gone to God in prayer. जो याजक प्रार्थनेमध्ये देवाजवळ गेलेला आहे At the altar, he is offering the sacrifice, आणि वेदीवर तो सॅक्रिफाईस अर्पण करत आहेत. and there's a prayer in his heart, oh God, give me a son. आणि त्याच्या हृदयात ती प्रार्थना आहे की परमेश्वर मला मूल दे. Now, when God says to Zechariah, आणि जेव्हा परमेश्वराचा दूत जखऱ्याला म्हणत आहे, I'm going to give you a son, देव तुला मुलगा देणार आहे, Zechariah replies, आणि जखऱ्याचा त्याच्यावर पलटवार येतो, how is it possible? कसं शक्य आहे? Me and my wife are so old. मी आणि माझी पत्नी आता तर म्हातारे झाले आहोत. Tell me honestly, मला प्रामाणिकपणे सांगा, don't we also pray sometimes like this before God? कधी कधी आपणही अशीच प्रार्थना देवाकडे करत नाही का? We pray, आपण प्रार्थना करतो, but deep down we think it's not going to be possible. आपण प्रार्थना करतो, पण मनाच्या खोलामध्ये कुठेतरी माहीत असतं की हे शक्य तरी होईल का? We really desire that God would answer prayer, आपली मनापासून इच्छा असते की त्या प्रार्थनेला परमेश्वराने उत्तर द्यावं, but we don't believe He can. पण आपण तो विश्वासच ठेवत नाही की तो ते करेल. But thanks be to God, पण देवाचे आभार, He does not forget our earnest cry, our earnest prayer. He does not forget our tears. परमेश्वर प्रामाणिकपणे केलेली प्रार्थना आपले अश्रू कधीच विसरत नाही. Matthew Henry writes, मॅथ्यू हेनरी असं म्हणतात, prayers of faith are filled in heaven. ज्या विश्वासाने केलेल्या प्रार्थना आहेत त्या स्वर्गात पूर्ण होतात, They are not forgotten. त्या कधीच विसरल्या जात नाही. Though the things that prayed for is not presently given. कदाचित जे प्रार्थना करत आहोत ते वास्तविकतेमध्ये मिळणार नसतील. Prayers that were made when you were young and you came into the world आणि काही प्रार्थना जेव्हा तुम्ही तरुण होता, लहान होता तेव्हा केल्या असतील, may be answered when you are old and you are going out of this world. कदाचित त्याची उत्तर जेव्हा तुम्ही म्हातारे झाल्यावर किंवा तुम्ही हे जग सोडून झाल्यावर पण मिळू शकतात. God does not forget our earnest cries. परमेश्वर प्रामाणिकपणे केलेली प्रार्थना कधीच विसरत नाही.
You know, when we look at the life, the righteous life of Zechariah and Elizabeth, आणि जेव्हा आपण अलिशिबा आणि जकार्याचं ते नीतिमान जीवन बघतो we look at their faithfulness even in the old age. आणि आपण त्यांचा विश्वास त्या म्हाताऱ्या दिवसांमध्ये पण बघतो And we look at the way that God has blessed their faithfulness. आणि जे बघतो की त्या म्हाताऱ्यापणामध्ये सुद्धा देवाने त्यांना कसं आशीर्वादित केलेलं आहे. It's a beautiful illustration of the truth which is in Psalm 92. आणि एक सुंदरसं एक उदाहरण आहे त्याचं स्पष्टीकरण स्तोत्र 92 मध्ये दिलेलं आहे. Look at Psalm 92 verses 12 to 15. स्तोत्र 92 12 ते 15 मध्ये याचा संदर्भ आपण Psalm बघू. 92 12 to 15. स्तोत्र 92 12 ते 15. The righteous will flourish like a palm tree, they will grow like cedar of Lebanon. नीतिमान खजुरीसारखा होईल, तो लाबोनानांवरील गंध सरूसारखा वाढेल. Planted in the house of the Lord, they will flourish in the courts of our God. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. They will still bear fruit in old age and will still stay fresh and green. वृद्धपणातही ते फळ देतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. Proclaiming, the Lord is upright, he is my rock, and there is no wickedness in him. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, माझ्या ठाई अन्याय मुळीच नाही. This is a very interesting, the psalm is very interesting. There's an interesting contrast here. आणि एक सुंदरसं एक विरोधाभास आपल्याला या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. In verse 7, a few verses above in verse 7, वरच्या वचनांमध्ये आपण जर बघितलं 7व्या वचनामध्ये it says, the wicked spring like grass. दुर्जन गवताप्रमाणे उगवेल. But now when we look at verse 12, पण जेव्हा आपण 12व्या वचनाकडे बघतो the righteous will flourish like palm tree and cedar of Lebanon. नीतिमान खजुरीसारखा वाढेल, तो लाबोनांवरील गंध सरूसारखा वाढेल. See, the grass grows quickly and dries up quickly. गवत लवकर उगवतं आणि लवकरही सुकतं. But the cedar of Lebanon, the palm tree, does not grow so fast. आणि खजुराचं झाड किंवा ते गंध सरूसारखं झाड ते कधीच लवकर सुकत But नाही. their endurance is for ages. It is there to stay. आणि त्याची सहनशीलता अनेक वर्षांसाठी तिथे उभे राहून त्यांच्याकडे आहे. These are two illustrations of believers who are old people. आणि दोन स्पष्टीकरणं आहेत जे दोन म्हातारे त्यांच्याविषयी. Or in our society, the believers who are retired. किंवा आजच्या समाजात आपण बघितलं की जे असे लोक जे सेवानिवृत्त झालेले Or आहेत even those believers who call themselves now they are grandparents. किंवा असे वृद्ध जे स्वतःला आज आजी आणि आजोबा म्हणून ओळखले जातात. First illustration पहिला संदर्भ आपण बघतो is that they are palm tree growing in desert. ते असं खजुराचं झाड आहे ते वाळवंटामध्ये वाढत आहे. It's a picture of a righteous person who is made by the grace of God. आणि असं सुंदर चित्र नीतिमत्वाचं एक सुंदर चित्र आहे जे देव बनवत आहे. They thrive in the desert where all the other things are perishing. आणि ते अशा वळवंटामध्ये आहेत जिथे सर्व गोष्टींचा नाश होत आहेत पण ते एकटे उभे आहेत. The second picture is आणि दुसरं चित्र आपण बघतो cedar of Lebanon. आणि ते लाबेनांवरलं देवदार किंवा ते गंधसरूचं ते झाड. See, these cedars they grow on the mountain top on the mountain tops. ते देवदार वृक्ष आहे तो पर्वताच्या शिखरावरती वाढतो And they are constantly facing strong winds and harsh weather. आणि ते वारंवार वाऱ्याचा जोर ते झेलतात आणि कठीण हवामानाला ते सामोरे जातात. But they grow stronger and stronger. पण त्याच्यामुळे ते अधिक आणि अधिक बळकट होतात. And they become more excellent and more stronger. ते अजून उत्तम बनतात आणि ते अजून बळकट बनतात. These cedars are so good that King Solomon used it to build the temple. आणि हे जे झाड आहे देवदार जे झाड आहे ते इतकं चांगलं आहे की त्याचा उपयोग शल्मोनाने त्या मंदिराच्या बांधण्यात पण त्याचा उपयोग केला. See, what we learn from the psalmist आणि या स्तोत्रामधून आपण जे शिकतो is what is illustrated in the life of Zechariah and Elizabeth. आणि याचं स्पष्टीकरण जसं जणू जखार्या आणि अलिशिबाच्या जीवनात होत आहे. That if you are planted in the house of the Lord, जर तुम्ही देवाच्या अंगणात रोवलेले असाल, if you are living in Christ, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आपले जीवन व्यतीत करत असाल when you grow old, आणि जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, your body may become weak, कदाचित तुमचं शरीर अशक्त होईल, but your spirit becomes stronger and stronger in the Lord. तुमचं
तुमचा आत्मा अधिक आणि अधिक देवामध्ये बळकट होत जातो. Nature decays, निसर्ग क्षय पावतो, but grace thrives. पण कृपा वाढतच जाते. Nature decays, निसर्ग क्षय पावतो, but grace thrives. पण कृपा वाढत जाते. Therefore, in 2 Corinthians 4:16, म्हणून दुसरे करीन 4:16 मध्ये असं लिहिलं आहे, Paul, who is old and weak now, जिथे पौल आता म्हातारा झालेला आहे आणि अशक्त आहे, he says the inner man is being renewed day by day. परंतु आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. You are old, तुम्ही म्हातारे झाले असाल, you are retired, जर तुम्ही सेवानिवृत्त असाल, you are grandparent. तुम्ही आजी आजोबा झाले Do असाल, not sit back and think life is over. असं समजू नका की आता आपलं जीवन संपलेलं आहे म्हणून आपण मागे बसू. God is still working in your life. आजही देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करू He इच्छितो. wants to use you to glorify His name through your life. देव आजही त्याच्या नावाचा गौरव तुमच्या जीवनातून करू इच्छितो. Finally, the day came when Elizabeth bore a child. आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी अलिशिबाला मूल झालं. All the in-between months when the angel appeared to Zechariah in the temple, आणि या सर्व दिवसांमध्ये जेव्हा जखऱ्याला देवदूताने भेट दिली, till Elizabeth delivered the child, तोपर्यंत अलिशिबा जोपर्यंत बाळाला जन्म देत नाही, Zechariah was muted and speechless. आणि जखऱ्याची वाणी तिथून गेली होती. God had done that because Zechariah could not believe that God could do such a miracle on his behalf. देवाने जखऱ्यासाठी आज मुद्दामून केलं, कारण जखऱ्याचा विश्वास नव्हता की देव या काळातही त्याचा उपयोग करून घेईल. Now, when the child was born, आणि जेव्हा ते बाळ जन्मलं, they brought him before for naming. आणि त्याचं नामकरणासाठी त्याला मंदिरात घेऊन आले. Luke 1, chapter 1, verse 62 and 63. लूक याचा पहिला अध्याय 62 आणि 63 आपण मध्ये बघतो. Luke 1, 62 and 63. लूक 1, 62 आणि 63. Then they made signs to his father to find out what he would like to name the child. मग ह्याचे नाव काय ठेवायचे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणवून विचारले. He asked for a writing tablet, and to everyone's astonishment, he wrote, his name is John. त्याने पाठीमागून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. John means योहान याचा अर्थ God is gracious. देव दयाळू आहे. God has shown me favor. देवाने आपल्यावर कृपा केली आहे. In spite of my unbelief, माझ्या अशक्तपणामुळे सुद्धा, in spite of my unfaithfulness, माझ्या अविश्वासूपणामुळे तरी God has still been gracious. देवाने माझ्यावर दया केली आहे. Before we conclude, आपण समाप्तीकडे जाण्यापूर्वी let us notice what happened when God answers to prayers. आणि आपण बघूया की जेव्हा देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर देतो तेव्हा काय होतं. What happens to those prayers which we have been praying for such a long time? अशा प्रार्थना ज्या आपण अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून प्रार्थना करत आहोत. Firstly, पहिल्यांदा answers to prayers bring joy and delight. प्रार्थनेची उत्तरे आपल्याला आनंद आणि उल्हास देतात. Look at verse 14. 14व वचन बघू. He will be a joy and delight to you, and many will rejoice because of his birth. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. At the birth of John, आणि योहानाच्या जन्मामुळे not only the heart of Elizabeth and Zechariah were filled with gladness, फक्त जखऱ्या आणि अलिशेबाचेच हृदय भरून आले नाही, but many others too. तिथे उपस्थित असणाऱ्या अनेक लोकांचे हृदय भरून आले. Answers to prayers bring joy and delight. प्रार्थनेची उत्तरे आनंद आणि उल्हास देतात. Secondly, दुसरी गोष्ट, answers to prayers is a testimony before God's people. प्रार्थनेची उत्तरे ही देवासमोर साक्षी आहेत. Look at verse 16. आपण वचन 16 बघू. Many of the people of Israel will he bring back to the Lord their God. तो इस्रायलाच्या संतानातील अनेकांना त्याच्या देव प्रभू यांच्याकडे When वळवेल. God answers prayers, जेव्हा देव प्रार्थनेची उत्तरं देतो, it's God's message to his own people. देवाचा तो संदेश असतो त्याच्या त्या लोकांसाठी. Answers to prayer is a testimony before God's people. त्या प्रार्थनेची उत्तरे म्हणजे ही देवाच्या लोकांसमोरची साक्ष आहेत. Thirdly,
तिसरी गोष्ट, Answers to prayers will encourage people to come back to God. प्रार्थनेची उत्तरे लोकांना देवाकडे परत येण्यात प्रोत्साहित करतील. Look at verse 16 again. पुन्हा 16 वचन बारकाईने Many of बघू. the people of Israel will he bring back to the Lord their God. तो इस्रायलाच्या संतानातील अनेकांना त्याचा देव प्रभू याच्याकडे वळविल. When people see God answers prayers, आणि जेव्हा लोक बघतात की परमेश्वर प्रार्थनेची उत्तरं देत they आहेत begin to take God seriously. आणि तेव्हा ते देवाला गांभीर्यतेने This बघतात. will awaken in them a sense of sinfulness त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होते की देव खरंच कार्य करत आहे and a desire to become righteous. आणि त्यांच्यामध्ये ती इच्छाशक्ती निर्माण होते की आपण आता नीतिमान होऊ. The answers to prayers तर प्रार्थनेची उत्तरं will म्हणजे encourage them to turn back to God. पुन्हा एकदा देवाकडे वळण्यासाठी त्यांना ते प्रोत्साहित करतील. Fourthly, चौथं, answers to prayers will pave way for the gospel. प्रार्थनेची उत्तरे प्रभूच्या शिकवणीसाठी मार्ग तयार करतील. Look at verse 17. 17वं वचन बघू. The last part, to make ready a people prepared for the Lord. प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून. When others see God is living जेव्हा आपण बघतो की आपला देव जिवंत आहे and He answers prayers, आणि आपल्या प्रार्थनेची उत्तरं देत आहे they become open to hear about Christ. आणि ते आपलं हृदय तयार करतात की येशू ख्रिस्ताची वाणी ऐकण्यासाठी. Those prayers that you are praying for such a long time, ज्या प्रार्थना तुम्ही अनेक दिवसांसाठी प्रार्थना do करत आहात not give up. त्या कधीच सोडू नका. It is a testimony. When answer come, it will be a testimony before God's people. आणि ती एक मोठी साक्ष होईल देवाच्या लोकांसमोर. ती एक साक्ष It will तयार होईल encourage people to come back to God. आणि त्याच्यामुळे लोक प्रोत्साहित होतील पुन्हा It देवाच्या will, मागे it येण्यासाठी. will pave way for the gospel. आणि ते देवाच्या शिकवणीसाठी ते मार्ग तयार करेल And it will be a joy and a delight to you. आणि तो एक आनंद आणि उल्हास सर्वांसाठी असेल. 3 things we learn from this meditation. या 3 गोष्टी आपण या मननातून बघतो. First, पहिली गोष्ट, whatever you are praying, do not give up. जी काही आपण प्रार्थना करत आहोत ती सोडू नका. You may not be seeing the answers right now, कदाचित त्या गोष्टींची उत्तर तुम्हाला आता मिळत but नसतील, the word of the Lord has a special message this Christmas season. पण परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी या ख्रिसमस सीझन मध्ये हा सुंदर संदेश घेऊन A येत आहे. season which has no excitement now. ज्या सीझन मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन नाही, God is encouraging us. पण देव आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो. God has heard your prayers. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. Keep praying प्रार्थना करत राहा, because He hears कारण तो ऐकतो and He will answer. आणि तो नक्कीच उत्तर And देईल. when that answer comes, आणि तेव्हा ते उत्तर येईल, it will not only bring great joy to you, तो फक्त तुमच्यासाठीच मर्यादित आनंद येणार नाही, but it will be a shining testimony of His work in your life. आणि ती चमकणारी साक्ष असेल देवाच्या त्या लोकांसाठी. Secondly, दुसरी गोष्ट, those of you who are old and are believers in Christ, आणि जे ख्रिस्तामध्ये आहे, जे म्हातारे झाले आहेत, ते अशा लोकांसाठी. you have retired from work, तुम्ही सेवानिवृत्त you झाला have असाल, become grandparents. तुम्ही आजी आजोबा झालाय The word असाल, of the Lord has a special message at this Christmas season. आणि देवाचं वचन तुमच्यासाठी एक विशेष संदेश घेऊन येत आहे. The message is, आणि तो संदेश असा be की open to God to lead you to be a greater blessing to others. देवासाठी तुम्ही मोकळे व्हा, कारण देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो. Do not sit back and think life is over. मागे बसून हा विचार करू नका की आता जीवन संपणार आहे. God is not done with you. You are not finished. देव तुमच्या सोबत पूर्ण झालेला नाही. He is still working in your life. आजही आताही He तुमच्या wants to जीवनात कार्य use you करत आहे. तुमचा उपयोग करू And इच्छितो. glorify His name through your life. तुमचा उपयोग त्याच्या गौरवासाठी तो करून घेणार आहे. Will you open your life to God and say, Lord, what is it that you want to do in my life and what is it that you want me to do? आणि आजही तुम्ही देवाकडे मागणी करू शकता. तुमचं जीवन देवाला मोकळं करू शकता आणि विचारू शकता, तुझी काय इच्छा आहे आमच्या जीवनामध्ये. Thirdly, तिसरी गोष्ट, young people, let me ask you, लहान आणि तरुण लोकांसाठी मला सांगू द्या, what's your retirement plan? तुमची सेवानिवृत्तीनंतरचे काय उपाययोजना What's आहेत? your retirement plan? तुमची सेवानिवृत्तीनंतरचा You काय need to ask उपाययोजना आहे? yourself, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. where are you planted? तुम्ही कोठे रोवलेले गेले आहात? If you are planted in the house of the Lord, जर तुम्ही देवाच्या मंदिरात if रोवलेले you आहात, are growing in the Lord, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढत आहात, then as you grow older, जसे तुम्ही वृद्ध होणार, you will not decay, तुमचा क्षय होणार नाही, but you will thrive. You will
you will be a greater blessing to others. तुम्ही कृपा दान होऊन अनेकांसाठी आशीर्वादाचे कारण व्हाल. Nature decays, निसर्ग क्षय पावतो, grace thrives. कृपा वाढतच जाते. Shall we pray? प्रार्थना करूया. Young and old, let us bring our life to the Lord. तरुण आणि वृद्ध आपण आपलं जीवन पुन्हा एकदा देवामध्ये समर्पित करूया. This is a message for all of us. हा संदेश आपल्या प्रत्येकासाठी आहे. You have been praying for a long time. This is a message for you. जे अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून ज्या प्रार्थनेसाठी गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे, हा संदेश अशा लोकांसाठी You आहे. who are disappointed, this is for you. जे लोक निराश झाले असतील, हा संदेश अशांसाठी आहे. Outside, the season may have no excitement. बाहेर या सीझन मध्ये कदाचित कुठलीही उत्तेजनार्थक गोष्ट नसेल, But grace thrives. पण कृपा वाढत आहे. Will you commit your life to the Lord? तुम्ही तुमचं जीवन प्रभूला समर्पित कराल का? Lord, I come before you. परमेश्वरा, तुझ्या जवळ येतो. Lord, I come before you. परमेश्वरा, तुझ्या जवळ मी येतो. If anyone of us, Lord, is not yet planted in your house, जर आमच्यापैकी जर तुझ्या मंदिरात कोणी रोवलेला अजून नसेल, young or old, तरुण किंवा वृद्ध, we come before you, Lord. आम्ही तुझ्या जवळ येतो. We want to live for you. आम्हाला तुझ्यासाठी We जगायचं want you to आहे. live in our hearts आमची इच्छा आहे की तू आमच्या हृदयामध्ये वस्ती कर, because we know कारण आम्हाला माहित आहे, with you by our side, कारण तू आमच्या बाजूने आहेस. there is always hope. तिथे नेहमीच आशा असते. There is always hope. तिथे नेहमीच आशा असते. Lord, we surrender our lives to you, Lord. परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही आमचं जीवन तुझ्यामध्ये समर्पित करतो. Lord, thank you for showing us from the life of Zechariah and Elizabeth परमेश्वरा, जखऱ्या आणि अलिशिबाच्या जीवनातून दाखवून दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार not मानतो. to give up praying. आम्ही प्रार्थना करून सोडू नये. And when we are discouraged and when we become bitter, आणि आम्ही कधी कधी निराश होतो आणि कटुपणा घेतो. Holy Spirit, remind us. पवित्र आत्म्या आम्हाला आठवण करून तू दे. Remind us the birth of John. योहानाचा जन्म आम्हाला आठवण करून, Remind us that you are gracious. कारण तू कृपादान करणारा देव आहेस. Once again, we surrender our lives to you. पुन्हा एकदा आम्ही आमचं जीवन तुझ्यामध्ये समर्पित करतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात